काय निसर्ग आहे. इथून आहे ना डायरेक्ट खाली गेलो असतो आता मी. पाय घसरला माझा व्हिडिओ बनवायच्या नादात. हे भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि ह्या गावाच्या इथे ही आपली गाडी आपण इथं लावली आहे आणि हा समोर जो डोंगर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला हा छोटा खानी दुर्ग म्हणजेच भवंगिरी उर्फ भोरगिरी किल्ला याला आपण आज भेट द्यायला आलो आहे. भीमाशंकर, भोरगिरी, खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काळी कल्याण बंदरावरती उतरण्यासाठी काही माल ह्या मार्गावाटे राजगुरुनगरकडे नेला जायचा. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहे भोरगिरी किल्ल्याला भेट द्यायला. हा किल्ला भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तर ते अभयारण्यामध्ये आहे. इकडून आलो आपण या रोडने आणि इथून थोडंसं पुढे गेलो ना तर रोड चालत जायचा रोड आहे आणि 1 तास आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला पोहोचतो आपण तिकडनं. आणि हे पहा मागचा निसर्ग इकडं, आणि हे जे समोर दिसतंय ना इथं जायचं आहे आपल्याला. बहुतेक इथं किल्ला येतो, तर त्याला गेल्यावरतीच समजेल आपल्याला काय ते. निसर्ग पहा, पाऊस जरा कमी झाला आहे त्यामुळं थोडासा एक व्हिडिओ काढतोय मी. इथं काहीतरी आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. नेहमीप्रमाणे दत्ताभाऊ आपल्यासोबत आहेत, आपले गाईड. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत होते विकास भाऊ पांडवगडामध्ये, ते पण आहेत आपल्यासोबत. आणि काने काका पुढे गेलेत निघून तिकडं. आणि ह्या शिला पाहायला भेटल्या आपल्याला गडाच्या पायथ्याशीच. हे बघा बघा, या शिला छान शिल्प आहेत. आणि हे वातावरण पावसामधलं. विकास भाऊ हाय करा. दत्ता भाऊ तेव्हा इथं गाडी लावली आपण आणि ह्या रोड सरळ सरळ चालत आलं इथे. आणि बघा असा रोड आहे, हा सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. आणि इकडून जायचं आपल्याला वरती. ह्या रोडने चालत आलो आपण आणि एक 3-4 मिनिटामध्ये पोचलो वरती. इथं बघा ह्या भागामध्ये पोचलो आपण. काय निसर्ग आहे, छान निसर्ग आहे बघा. धबधब्यांचा आवाज होतो आपल्याला ऐकायला. वरती धबधबा आहे, इथं खाली पण धबधबे आहेत. हे बघा इथं बांध दाखवलं म्हणजे इकडनं रोड असणार आहे, पण इथं काय आहे ते पाहिजे आपल्याला. चला पाहूयात काय आहे इकडं ते. इथून आलो आपण, इथून या घरांपासून. इथं पुढं पण आहे काहीतरी पाहणार आहे आपण, पण आता जे पाहतोय ते पहा. हे पहा किती सुंदर नजारा आहे, किती छान कोरले पहा. आतमध्ये जाऊन पाहूयात. हे बा या बाजूला पाणी बाहेर जाण्यासाठी इथं. हे इथं पाण्याचं टाकं पाणी साचलेलं आहे. पाणी बघा किती साचले खाली, एकदम स्वच्छ आरपार पाणी आहे. आणि कोरले बघा कसं. हे बघा खूप छान दगडामध्ये कोरले. हे पाण्याचा टाका असणार आहे, त्याच्या रचनेवरनं दिसतंय आपल्याला पाण्याचा टाकाच असणार आहे. आणि इथं इथून एक एंट्री आतमध्ये. वा महादेवाची पिंड, आणि ती सुद्धा दगडात कोरलेली आहे मित्रांनो. दगडाच्या आत कोरलेली आहे आणि वरती लिंग ठेवलेले आहे. वा वा किती छान काम असेल विचार करा म्हणजे. हे बघा खरंच खूप छान. तुम्हाला दिसतंय का नाही व्हिडिओमध्ये? पिंड बघा कशी दिसते बघा वरतून. बघा हे बघा पिंड कशी दिसते बघा वरनं. वा 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 काय सुंदर बांधकाम आहे. हा
हे बघा दगड बघा ना, हे याच्यामध्ये असं शिस्त ते गरम करून टाकायचे, लोखंड गरम करून तसं जिथून म्हणजे एकमेकाला दगड असे गच्चम पकडून बसायचे दगड, त्यासाठी हे बनवायचे असं. पहा हा नजारा, किती सुंदर नजारा आहे मित्रांनो. हे बघा किती छान दिसते बघा, अतिशय सुंदर. कशी करू आणि तो मार दिसते की हे बघा अखंड कातळामध्ये कसं कोरलेलं बांधकाम आहे. 1 2 3 आणि 4 खांबे टाके त्याला. बांधकाम बघा पूर्ण कातळ, पूर्ण दगडात आहे. खाली घंटा बघा याची. आणि हे देवस्थान वैभव महालक्ष्मी माता. इथं सुद्धा कातळामध्ये कोरीव काम बघा. हे पूर्ण शिल्प एका कातळामध्ये बनवलेलं आहे. याच्याबद्दल आपण माहिती घेऊ नंतर. पूर्ण तो असतो का इथं? हे काय ग्रामस्थचं देवस्थान आहे का कसं? ऑटोमॅटिक हे झालंय का? माझ्या आई वडिलांनी. होय, तुझ्या आई वडिलांनी म्हणजे तुमची पिढी हे करते ते म्हणजे वडिलांनी. हां, पण मग तुमची पिढी त्याचं हे करते, सगळं सांभाळते. ओके, काय नाव तुझं? माझं हां, रोहन रोहन. लागली. मस्त कातळात कोरले. अजून काय वरती पाण्यासारखं आहे ना? वरती बाळाची मूर्ती आहे. वरती का जाता येतं ना आता पावसात? आता दसरे जाऊ शकत नाही. हे पाहिलं वैभव लक्ष्मी मातेचं मूर्ती इथं आहे. आणि यांचं जे पूजा अर्चनाचे काम आहे तो वडिलोपार्जित करत आलेली लोक आहेत तिथं. ते तिथं सांभाळ करतात. हा समोर बसला आहे त्यासाठी. आणि यांचं म्हणणं आहे की हे जे पाणी आहे इथं खाली, हे 12ही महिने पाणी असतं इथं. हे पाणी 12ही महिने म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. विचार करा. आणि किती स्वच्छ आहे पहा. खालचा सगळा तळ दिसतोय त्याचा. हे बघा खालचा रोड. आणि आल्याला आपण इथं गेलो होतो ह्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात. आणि आता या साईडला पण आहे काहीतरी पाण्यासारखं, तो मित्र म्हटलं आपल्याला. तर चला जाऊन पाहूयात काय आहे इकडं पण पाण्यासारखं. आणि हे आलो आपण भोरगिरी बाबांचं मंदिरामध्ये. हे पहा 1 2 3 4 खांबे टाके त्याला. हे बघा आपण ज्या बऱ्याच लेण्यांमध्ये पाहतो ना, ते ह्या बोरगिरी महाराजांच्या या गुहेमध्ये सुद्धा पाहायला भेटते आपल्याला.
जर पाणी आलं चुकून तर पाणी जाण्यासाठी केलेलं हे 1100 वर्षापूर्वीचं हे लेणी टाईप आहे. कातळामध्ये कोरले का असं कातळामध्ये खडकामध्ये कोरले. खरंच पाहण्यासारखी रचना आहे ही. खरंच पाहण्यासारखी रचना आहे. आणि नाही म्हणते नाही का आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला मनाई आहे, त्यामुळे आपण काय आतमध्ये काढणार नाही आहे. लांबनच पाहूया थोडंसं. आतमध्ये त्यांनी सांगितलं की काढू शकत नाही तुम्ही, त्यामुळे आपलं बाहेरच जेवढं दाखवता येईल तेवढा प्रयत्न करतो. मोठी आहे आतमध्ये पण मोठी आहे ही. हे इकडनं आलो आपण चालत आणि इकडं गेलो होतो. त्या 2 लेण्या पाहिल्या. इथं त्या मातेचं मंदिर आणि पलीकडं भोरगिरी बाबांचं. आणि आता चाललो आहे आपण ह्या साईडला किल्ल्यावरती. बाणसुद्धा आहे इथं. या साईडला आपण आता चाललो आहे किल्ल्यावरती. तर चला पाहूयात किल्ला कसा आहे ते. पावसाळ्यात जरा रिस्कीच आहे इथनं चालणं. हे बघा रिस्कीच आहे. हे धबधबे आपल्याला दिसतात इकडं. आणि हे पहा हे बघा मित्रांनो, काळजी घ्या व्यवस्थित. अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येता तेव्हा काळजीपूर्वक चाला. आपल्यासोबत दत्ता भाऊ आहेत आपल्या गाईड. ते नेहमी गाईड करतात आपल्याला, त्यामुळं ठीक आहे. इथं कातळामध्ये कोरीव पायऱ्या आहेत. अखंड खडक आहे बघा. हा अखंड खडक आहे. आणि इथं कोरीव पायऱ्या पण ह्या फोडल्या गेलेल्या आहेत. हे बघा कोरीव पायऱ्या फोडल्यात, पूर्ण फोडलेल्या आहेत त्या. बघा त्याच्या पडलेलं हे पण दिसतं आपल्याला या साईडला. हे बघा पूर्ण कातळ असं वरती 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 वरती. आणि इथं जायचं आपल्याला इथून चालत 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 चालत. आणि ह्या त्या पायऱ्या कातळातल्या. हा सरळ उभा डोंगर चढून वरती आलो आपण. आणि इथं आल्यानंतर आपल्याला इथं ही गुहा टाईप लागले. इथं हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे 2 दगड आहेत, ह्या दगडांना एकत्र जोडण्यासाठी लोखंड पूर्णपणे वितळवलं जायचं आणि त्याच्यामध्ये टाकलं जायचं. म्हणजे 2 दगड एकमेकाला असे घट्ट पकडायचे. तर हे सगळ्या गडावरती लोहगडावरती तुम्हाला असायचं. हे खाली बघा खोल किती आहे बघा. थोडंफार खोल आहे खाली ते. आणि इथं हो ती पलीकडची ही जी गुहा दिसते ना, ही पहा तिथपर्यंत गेलेली आहे. तिथं दिसते आपल्याला. आणि हे पहा केवढं मोठं आहे, बरंच मोठं आहे. पलीकडे घेते जाऊन पाहू आपण.
इथून आता वरती जायचं आहे आपल्याला. हा आहे ना, हा पूर्ण इथून खडक चालू होता. हा पूर्ण असा खडक होता, इथं पूर्ण खडक होता. आणि त्याच्यामध्ये हा भाग फोडून नंतर आतमध्ये कोरलंय आणि आतमध्ये पूर्ण असं तयार केलं. विचार करा काय रचना असेल हे विचार करा. फक्त विचारसुद्धा करू शकत नाही आपल्याला विचाराच्या पलीकडं. म्हणजे जिथं आपले विचार संपतात ना तिथे यांचे चालू होतात. तिथून थोडंसं वरती आल्यानंतर आहे ना, इथं सुद्धा काही शिला दिसत आहेत आपल्याला. बघा इथे एक शिला आहे आणि इथं ही पण शिलाच आहे. पडतोड झालेली त्याची हे ह्या बाजूला पण. आणि इथेच महादेवाची कोरलेली पिंड पहा. हे अशी पिंड आपण पाहिली नसेल. मध्यभागी बघा कसं कोरलंय कमळासारखं, किती सुंदर कोरले. हे पण पाही पण कोरीव आहे, पण वरनं शेवाळं आले त्याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित. हे पहा पिंडीवरती पिंड. हे पहा इथून सुद्धा एंट्री. पूर्ण कोरलेल्या पायऱ्या आहेत इथं खालीपर्यंत. आणि तिकडनं काय तिकडं अशा त्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला इथं खाली. तर या साईडने सुद्धा गडावरती यायला एंट्री होती. या कोरलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला कळतंय. वरती एक इथून आलो होतो आपण. या साईडला वरती काय आहे ते पाहूयात पहिलं आणि मग नंतर मग पुढे जाऊ आपण. इथं तलाव पाण्याचा पाक कसा कोरलेला आहे. पूर्ण कोरीव आहे तिथं पण दिसतं आपल्याला. कोरीव आहे पूर्ण तलाव. हे बघा इथनं आपण खाली उतरून आलो आणि हे पहा कोरीव पायऱ्या बघा. रचलेल्या पायऱ्या, माफ करा. ह्या पायऱ्या इथं तयार केलेल्या आहेत. आणि इथं नको तिकडे जायला. आणि इथं समोर हे टाका दिसते आपल्याला पाण्याचं. स्टॉप करा, मी काढून. आणि हे पहा इथून येताना खूप मोठी रिस्क आहे. खाली जर का तुम्ही बघितलं बघा एकदम सरळ आहे खाली, एकदम सरळ. त्यामुळे इथून पावसाळ्यात याची रिस्क घेऊ नका. पाण्याचं जर का माहिती असाल तरच या. आणि इथनं आपण थोडंसं पुढं आलो, पाण्याचं आपल्याला टाक्यापासून थोडंसं पुढं आलो ना आपण, ते आपल्याला हे कोरीव पायऱ्या लागतात. हॅलो की तिथून तुम्ही खाली उतरून आला थोडंसं तर इथं समोरच पहा. हे केवढं मोठं टाका दिसतंय बघा तुम्हाला. इथून जर का पाहिलं ना तुम्ही आतमध्ये पहा. आतमध्ये खूप आतमध्ये आहे, खोल आहे आतमध्ये. तुम्हाला बघा दिसतंय एकदम शेवटचं जे आहे ना तिथं. आणि तिथून पूर्ण तिकडनं भाग दिसतं नाही का. पलीकडे एक टाका आहे बघा. तिथनं पलीकडे एक टाका आहे बघा. इकडे एक मूर्ती आहे गणेशाची मला वाटतं. गणेशाची नाही पण मूर्ती आहे इथं मारुतीचे. अजून इथं पलीकडे एक टाका आहे त्या साईडला. हां ते समोर पलीकडे दिसतंय का खांबाच्या पलीकडे ते एक टाका गाडून पूर्ण काचा कोरलेलं आहे. मारुतीची मूर्ती सुंदर असे रचना आणि मारुती राय. इथून पूर्ण पायऱ्या आहेत खाली दिसतात आहे, पण खाली नाही आहेत पायऱ्या. खालच्या तोडफोड झालेली, त्यामुळे तिकडं जायची रिस्क आहे आता ह्या दिवसांमध्ये. त्यामुळे आपण काय तिकडे जाणार नाही. आणि इकडनं आपण त्याला बोलू खाली या साईडने पाहूयात इकडं काय आहे ते जंगलामध्ये. आपले विकास भाऊ सगळ्यांच्या पुढे. हे बघा कातळामध्ये कोरले शिला आहे ही कातळामध्ये कोरलेली. खराब असणार आहे खाली. हो यस.
हे बघा केवढा मोठा बुरुज आहे, खाली पण आहे इथे बघा, या मातीमध्ये गाडल्या गेलेल्या बघा इथे दिसते आपल्याला. बुरुज म्हणा तटबंदी म्हणा मोठी असणार आहे इथं, पूर्ण ढासळलेली आहे इकडं ते पाहायला आलोय आपण. हे बघा किती मजबूत आहे. आणि इकडं जायचं आपल्याला बघा. इथनं खालनं गेलो ना, इथनं खालनं ते भीमाशंकरला जाणारे पायवाट आहे. आणि हा समोर धबधबा कसा दिसतोय, त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. अजून खाली किती खोल असाल माहित नाही, जंगलामुळे आपल्याला दिसत नाही. पण हे बघा धबधबा बघा. लांब आहे खूप आपल्यापासून. हे बघा इथून वरती आलतो आपण सुरुवातीला, इकडे ते टाका लागलं होतं आपल्याला. आणि इकडं काय आहे ते पाहायचं राहिलं होतं आपलं. तर पाहूयात जाऊन काय आहे इकडे ते. आपलं रोड आहे ना, ही वाट आणि एवढी घसरडी वाट झाली ना, चालता नाही ना, खरंच व्यवस्थित चाललं पाहिजे. काय थोडा तरी पाय घसरला. हे बघा किती खाली आहे, डायरेक्ट खाली खोल आहे मित्रांनो, भयंकर खोल आहे धबधबे. आणि हे कोरीव पाण्याचं टाकं, हे बघा पूर्ण कोरीव आहे. आणि इथून पुढं सुद्धा कुठेतरी वाट जाते. आत्ताच आपल्याला मागं इथे एक टाकं लागलं होतं, त्या रोडने आपण इकडं आलो. आणि इकडं आल्यानंतर हे हे कोरलेलं पाण्याचं टाकं, केवढं मोठं टाकं आहे बघा पाण्याचं कोरलेलं. हे बघा कोरलेलं पाण्याचं टाकं आहे. इथनं नीट आहे, घसरतंय अख्खं. हे पहा इथं आतमध्ये खाली कोरीव दिसतंय पाण्यामुळे, आपल्याला आता ते समजणार नाहीये काय आहे, पण आतमध्ये सुद्धा गुहा आहे असा अंदाज आहे. आणि हे पूर्ण घसरडं आहे. आणि इथनं नीट आहे रे, इथनं एकदम नीट आहे, एकदम नीट पूर्ण घसरतंय ते. हे पहा इथून आहे ना डायरेक्ट खाली गेलो असतो आता मी, पाय घसरला माझा व्हिडिओ बनवायच्या नादात. बापरे हे टाकू. पूर्ण आता हळूहळू चालायचा प्रयत्न. पूर्ण घसरडं आहे, हे टाका येते. आणि पलीकडे चल नको म्हणा, हे पलीकडे एक टाका आहे का ते पाहायला गेलेत इकडे या साईडला, ह्या रोडने, या पाण्याच्या टाक्याच्या इथून इकडं. तो पण तुम्हाला दाखवतो, दिसली तर. आपली रिक्षा दिसते का पाहू याच्यामध्ये, जिथं आपण गाडी पार्क केली आहे. हे बघा ही आपली रिक्षा आहे. हा निसर्ग आणि हे धबधबे. पाण्याच्या टाक्याचा रोडने आपण इकडं आलो असं. आणि थोडंसं व्यवस्थित चालू आहेत, काय मग अशी गेलो असतो खाली. मी इथून हे बघा कोरलेलं आहे. आणि इथं सुद्धा बघा सुंदर असं एक अजून एक पाण्याचं टाकं. सुद्धा अजून एक पाण्याचं टाकं लागलं आहे आपल्याला. पाण्याच्या टाक्यांची कमी नाही आहे, कुठल्याही गडावरती जावा तुम्ही, पाण्याच्या टाक्याची अजिबात कमी नाही आहे. आणि ह्या रोडने आलो आपण, इकडं आपल्याला ते तीन टाके लागले. आणि आहे ना हे बघा इथून 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 सुद्धा आहे ना जुन्या काळातल्या त्या पायऱ्या दिसतात आपल्याला. आणि इथं आहे ना इथं आतमध्ये इथं ते बोरगिरी महाराजांचं ते गुहा आहे ती. तर त्या गुहेपासून पुढे त्यांनी अँगल लावले, ते बंद केले. तर इथनं सरळ पुढे यायला रोड होता. आणि हा बहुतेक तो चोर दरवाजा असणार आहे वरती यायला गडावरती, असा अंदाज आहे आपला.
आपल्याला कन्फर्म माहित नाही, आपण अंदाज लावलाय. रोड जरा कठीणच आहे हा थोडा चालायला. दत्ता भाऊ आपल्या पुढे गाईड करतात आपल्याला. तोपर्यंत तुम्ही ह्या धबधब्याचा आनंद घ्या. हॅलो हॅलो. सुंदर असा निसर्ग. पायथ्याला आलोय आम्ही आणि हे पहा घरगुती जेवणाचा आनंद घेताना किल्ल्याच्या इथे जेवायला या. काय जंगलातून जेव्हा चालता ना तुम्ही तेव्हा हे असली काळजी घ्या. हे पहा ह्याला जर का हात लागला ना या प्राण्याला पूर्ण अंग खातं तुमचं आणि खूप बेकार त्रास होतो. दुसरा कुठे हा का त्या शेजारीच पण दुसरा आहे वरती. हा का दोन घुला म्हणते त्याला. घुला खूप डेंजर असतं ते.